वुमन्स T20 वर्ल्ड कप स्पर्धेला 3 ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे आणि आता या वर्ल्ड कप साठी स्कॉटलंडने वर्ल्ड कप संघ जाहीर केलाय. स्कॉटलंडची ही वुमन्स T20 वर्ल्ड कप मध्ये खेळण्याची पहिलीच वेळ आहे. त्यामुळे स्कॉटलंड मधील क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. वर्ल्ड कप साठी नियमित कर्णधार कॅथरीन ब्राइस हिचं पुनरागमन झालंय, तर सारा ब्राइस ही उपकर्णधार असणार आहे. भारताला पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत 2 पदकं मिळाली आहेत. बॅडमिंटनपटू तुलसीमती मुरुगेसन आणि मनीषा रामदास हिने रौप्य आणि कांस्य पदक मिळवलंय. या पदकांसह भारताची पदक संख्या 11 वर गेली आहे. महिला ASU 5 कॅटेगरीत तुलसीमती मुरुगेसन हिने रौप्य पदक मिळवलंय. अंतिम फेरीत चीनच्या यांग क्यूजियाकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं. असं असलं तरी पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली महिला बॅडमिंटनपटू ठरली आहे. पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत नेमबाज अवनी लेखरानंतर पुरुष एकेरी बॅडमिंटन SL3 स्पर्धेत नितेश कुमारने सुवर्ण पदक मिळवलंय. पुरुष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्या नितेश कुमारचा सामना ग्रेट ब्रिटनच्या डेनियल बेथेल याच्याशी झाला. नितेश कुमारने त्याला 21-14, 18-21 आणि 23-21 ने पराभूत केले. 3 वर्षापूर्वी पार पडलेल्या टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या प्रमोद भगतने गोल्ड जिंकलं होतं. यावेळी ही कामगिरी नितेश कुमारने केली आहे. भारताची ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती बॅडमिंटनपटू सायना नेहवालने तिच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. भारताच्या या अव्वल बॅडमिंटनपटूला सांधेदुखीचा त्रास होतोय. त्यामुळे तिला या वर्षीच्या अखेरपर्यंत तिच्या बॅडमिंटन मधील भविष्याबाबतचा निर्णय घ्यावा लागेल. आजारपणामुळे तिला सराव करणं कठीण झालंय. पण सायना नेहवाल ही बॅडमिंटन मध्ये भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. मात्र आता सांधेदुखीच्या त्रासामुळे ती निवृत्तीच्या विचारात आहे. अमेरिकन खुल्या ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेत धक्कादायक निकालांची मालिका कायम राहिली असून महिला एकेरीतील गतविजेत्या कोको गॉफचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आलंय. अमेरिकेच्याच एमा नवारोकडून तिला पराभव पत्करावा लागला. 13व्या नामांकित नवारोने गॉफला 6-3, 4-6, 6-3 असे पराभूत केले आणि या लढतीत नवारोला गॉफच्या चुकांचाही फायदा झाला. गॉफने सर्व्हिसमध्ये 19 डबल फॉल्ट करताना नवारोला गुण बहाल केलेत. सुहास यथिराजने पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये रौप्य पदक जिंकलंय. पुरुष एकेरीच्या SL4 प्रकारातील अंतिम फेरीत त्याला फ्रान्सच्या लुकास माझूर विरुद्ध 21-9, 21-13 असा पराभव पत्करावा लागल्याने रौप्य पदकावर समाधान मानावं लागलंय. त्यामुळे सुवर्ण पदकाच्या लढतीत त्याला निराशाजनक पराभवाला सामोरं जावं लागलंय आणि या स्पर्धेतील भारताचे हे एकूण 12वे आणि बॅडमिंटन मधील एकूण 4थे पदक आहे. सुहासला या प्रकारात पहिले मानांकन मिळाले होते, पण सुवर्ण पदकाच्या लढतीत त्याला निराशाजनक पराभवाला सामोरं जावं लागलंय. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शहा यांची काही दिवसांपूर्वी ICCच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे सर्वात तरुण अध्यक्ष ठरले. त्यानंतर आशियाई क्रिकेट परिषदेच्या प्रमुखपदी त्यांच्या बदलीचे नावही पुढे येत आहे. ICC अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताच त्यांना BCCIचे सचिवपदच नव्हे तर ACC अध्यक्षपदही सोडावे लागणार आहे. ज्यामुळे PCBचे अध्यक्ष मोहनसिंग नक्वी यांना मोठी जबाबदारी मिळणार आहे. भारतीय पॅरालिम्पियन आणि भालाफेकपटू सुमित अंतिल याने अपेक्षित खेळ करत पॅरिस ऑलिम्पिकमध्येही गोल्डन कामगिरी करून दाखवली आहे. पॅरिस येथील अंतिम फेरीतील दुसऱ्या प्रयत्नातच त्याने टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत सेट केलेला आपलाच रेकॉर्ड मोडीत काढत यंदाच्या स्पर्धेत सुवर्ण पदकाची दावेदारी जवळपास पक्की केली आहे. त्याच्या याच प्रयत्नातून नव्या पॅरालिम्पिक रेकॉर्डसह त्याने भारतासाठी यंदाच्या स्पर्धेतील 3रं सुवर्ण पदक पटकावलंय.